तर मस्त आहे की आता संध्याकाळचं टायमिंग झालं आणि सूर्य मावळतीत गेलो होतो बघा दिसा असत. आणि आम्ही आहो आमच्या घराकडे ह्या कांदड्यांचो आंबो, ह्या आंब्याच्या खाली आमका आज रायता करूचा, त्याच्यासाठी आंबे निवडता. इकडे थोडेसे पडले होते सकाळपासून, भरपूर पडले पण ती ढोरा ठेवत नाही. आता सध्या तर ढोरा आंब्यांका खुळावली आहेत, भरपूर आंबे खाऊन टाकतं. पार आमटे आहे अडकले होत काय का निवडले नाही. मग अशी 2 गाय आमचे जिल्ले त्यांनीच खाल्याने असतले. एक रातीला हमान कशा रे भजनानी, येवा कोकण आपलो असा फुले मालवणी. एकच भेटलो मका याच्यात, अर्धे खाल्याने गाय नाही. मग अशी आमची 2 गाय होईल. नमस्कार मित्रांनो, मी असे स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, संध्याकाळची वेळ झाली आहे, मस्त आहे की सूर्य मावळतीत गेलो. आणि आज आपलं प्लॅन हा आंब्याचा रायता बनवतो. त्याच्यासाठी आंबे गोळा करतो मी आणि काकी. थोडेसे भेटले आहेत, आईन पण आणलं. हे काही नाही आणलं तर सध्या आंबे पडलेले ते गायने खाल्याने. मागाशी आमच्याच गायने खाल्या. हे नाही हो कलमाचो. हो खायचे आणले, कलर आणले, कलर काढून टाक. हां कलरवाले आंबे, कलरवाले आंबे भारी वाटतं. काय बोलायचं, चल बना दे. तेवढे भरीक भेटले. आज आंब्याचा रायता. आंब्याचा रायता कसा बनवतात का कोणाकोणाक माहीत नसतं आंब्याचा रायता काय म्हणजे. आणखी एक माहीत पण नाही. इली त्या दिवशी खाल्यान पण तिका माहीत पण नाही आंब्याचा काय होता. ती पना बनवता आंब्याचा रायता तिका काय माहीत नाही. तर अशी बहुतेक जणांका माहीत नाही आंब्याचा रायता म्हणजे काय. तर आमच्याकडल्या कोकणातल्यांका बहुतेक जणांका माहीत आहे आंब्याचा रायता म्हणजे काय. आंब्याचं सीझन चालू आल्यानंतर, रायवळ आंब्याचं पिकल्यानंतर आम्ही आंब्याचा रायता बनवतो. तर आज बनवूया आपण आंब्याचा रायता. आज माझा वाढदिवस हा. केक बिक काय आणलेलं नाही, गुलाबजाम केलेले आहेत. नाही, श्रीखंडपुरी करूची आहे फक्त. घराकडे कोण आमची कोण पोरगी नाही आहेत, सगळी आहेत मुंबईत. त्यामुळे मी एकटोच आहे. आणि संध्याकाळी आपल्याक जेवताना बनवूचा आंब्याचा रायता. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवर जर कोण नवीन असत तर चॅनलला काळ्या कलरचं बटन दाबून सबस्क्राईब करा. तर आपण संध्याकाळी बघूया आंब्याच्या रायत्याची रेसिपी कशी बनवतात ती. बहुतेक जणांका थोड्यांका माहीत आहे पण आपण दाखवायची कशी बनवतात. तर आंबे झालेत बऱ्यापैकी जमा आले. चला तर एवढे बालडी भर, जास्त मोठी नाही छोटी आहे ती, बालडी भरून आंबे भेटले. या रतांबे आता सध्या कशी रतांबे हाणूक काय नाही, पण ती फोडून सुकूक जरा ऊन लागत नाही. मळबट आहे बघा, दिसत असलेले काळे ढगवरती, पण पावसाचा काय नाव दिसत नाही त्यामुळे. तर आपण आजचो प्लॅन हा रायता करूचा आंब्याचो. हे मस्त आहेत मोठे लाल लाल रायता. जास्त आंबे पण खाऊ नको, पावसाळ्यावर उठा खायचा नाही मग. तर इकडे आपण जे आंबे आणलो ते इकडे ठेवलेले आहेत टोपात. आंबे पेटांची आग नाही पेटली आहे, जरा आग पेटा होई. आंब्याची पिके आपण टोपात उकळत ठेवलेले आहेत चुलीवरती. तर बहुतेक जणांना माहीत असतं आंब्याचा रायता कसा बनवतात. तर मी दाखवतो आहे शॉर्टकटमध्ये. जास्त टाईम लागत नाही आंब्याचा रायता बनवूक. आपण बघूया. या आंब्या जरा उकाळले ना आंबे बघूया, पण त्या आग होत नाही खाली या कमी त्यामुळे असं थोडेशी आमका खाली भेटले कांदड्यांच्या आंब्याकडे. आणि आईन आणल्यानं उरलेले मोठे आंबे. पेटली पेटव ना जरा. तर फायनली आग पण मस्तपैकी झाली आहे आणि उकळ पण चांगलं येतं. आणि आता जाते दूध पोचू, नंतर बघूया यायचा काय सोल्युशन. तर इकडे हे टोपात ठेवलेले होते उकडत आपण आंबे.
इकडनं आपण आता थंड करत ठेवला घम्यातलं पाणी पण गरम झालं, एवढे आंबे गरम झालेत आणि उकाडले ते बघा दिसतात एवढे मस्त आले. आता यांना सोडू होईल. एकूण 17 आंबे आहेत टोटल. बस झाले, दोन दोन घे, दोन 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 बस. आणि मस्त वास येता. तर इकडे आता आपण आंब्याच्या रायत्याच्या रेसिपी आपण सुरुवात करतो. आता आमची काकी आता आंब्याच्या रायत्या करतली आहे, तर ती सांगतली काय काय करू आहे आंब्याच्या रायत्या करताना. पहिल्यांदा हे आंबे आणले बाहेरून, नंतर ते धुवून त्यानंतर चुलीवर उकडत ठेवले. थोडेसे वाफवून घेतले. आता ते सोलायचे. आणि किती वेळा केलं आपली तेव्हा आता या वर्षात 2-4 वेळा. मग ते रस काढून घ्यायचा, त्याचा बाजूला ठेवायचे. गरम असतो सोलून घ्यायचे. त्याच्यानंतर साल धुवून घ्यायची, रस टाकायचा आतमध्ये. सोलानं छापच. दोन झाडांचे खंदरांचे आंबे बघा. 2 प्रकारचे आहेत आंबे. खंदरांचे आंब्याचं आहे. किती मिनिट किती टाइम लागतो? 10 मिनिटं. जास्त नाही लागत. तर म्हणजे ना आता फायनली आपले आंबे घेतलेले तेवढे आता व्हायचंच एक रवलं. नंतर आता नंतर काय करतो ते साली पाण्यात हे करायचे, ती काढलेली ना, त्यांचा रस काढू होय झाडांचा आत्या. जास्त वेळ नाही लागत, लगेच होतो. बघूया काय काय लागतं आता आपण रेसिपीसाठी आंब्याच्या रायत्याचे. चमच्यान काढते. सगळी साला काढून ठेवली. 17 आंब्याचे एवढा बस झाला. 2-2 नंतर हे चमच्यान काढायचं. चिकाडला रे. सगळ्याच आंब्यांका चिकटत ना, काय काय येतं. त्या वमनांच्या आंब्याची कशी काढतात एका नाही चिकटत. कलर ते साल असे धुवून घ्यायचे, रस काढून घ्यायचा. अजून गरम वाफ मारता उकळले ते. अजून सालांका ते आंब्याचा रस पाव किलो. तर इकडे आपण आता गुळ घेतलेला किती पाव किलो ना. गुळ आता गुळ आंबे, सोललेले आंबे, रस साला हे करून घेतलेले, हळद, मोहरी, लाल तिखट, लसूण, कढीपत्ता आणि मीठ. आता काय, आता टोप ठेवलेलो, आता हे तेल टाकणार. गरम झालो होता बघ. टोप गरम झालेला असा. लसूण थोडी चेचून घ्यायची. शॉर्टकट आणि झटपट. पहिल्यांदा लसूण टाकतो, त्याच्यानंतर मोहरी. हिंग खाली करून असं माझं हिंग कसं टाकलं असंच? हो, कोण टाकीत नसतील ना. आता त्याच्यानंतर
लाल तिखट टाकायचं थोडासा हवा जेवण. आमका तिखट लय लागतं. तापल्यावर आंब्याचा रस पहिल्यांदा. आता आंब्याची पारावटी टाकायची. थोडीशी हळद. चवीनुसार मीठ. दिसत बस. आता थोडस पाणी. जास्त हवं असेल तर पाणी टाकायचं थोडं. त्याच्यानंतर गूळ टाकायचं. किती किलो आता? पाव किलो असा, परंतु आपल्या हव्या तेवढा टाकायचा चवीनुसार. गोड हव्या तर गोड टाकायचं जास्त. तेवढं ठेवतो आता. साखरेत पण करतात ना? किंवा साखर टाकायची. हे आता गावठी पद्धतीच्या आंब्यांचं रायतं, रायवाळी आंब्यांचं. बरोबर दिसत. ते बामणांचे आंबे कच्चे ते तांदळ्यांचे आंबे बेस्ट राहते आधी. यंदाच्याच वर्षी वाटतं, पुढल्या वर्षी नाही गावात. फायनली आमचा कट्टर रायता झाल्यात जमा. सगळा गुळ उंबाळला वाटतं ना? विरघळला काय नाही, उंबाळला झाला लगेच. 10-15 मिनटं पण नाही लागली बनूक. झालं आहे बघ. मस्त एक कलर बघ कसं येईल. गोड तर झाला असतं वाटतं. नंतर बघूया आपण चव सांगून त्याची. तर मित्रांनो, आंब्याच्या रायत्याचा व्हिडिओ कसं वाटलं तर नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवर जर कोण नवीन असतात तर चॅनलला काळ्या कलरचं बटन दाबून सबस्क्राईब करा. व्हिडिओ आता एंड करते म्हणजे रात्री लेट झाला जेव आणि लगेच झोपले, जेवण अंगार येला. त्यामुळे आता बघूया जाऊचा तर झाला मुंबईचा. सध्या इकडे माका नेटवर्क भेटत नाही, त्यामुळे व्हिडिओ टाकू काय पॉसिबल होत नाहीत, भरपूर पेंडिंग आहेत. तर चला परत भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा आणि बाय बाय.